तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये। बघा, समोरचा बॅनर पाहिलेच असाल, बरोबर आहे। आता लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका विचारणार 5 मोठे प्रश्न। आता त्या प्रश्नांमध्ये काय असणार आहे हे पाहूया, कारण की आता बहु कडक तपासणी होणार आहे। लाडकी बहीण तिच्या नावावर का होत आहेत, लाडके पुरुष या योजनेचा फायदा घेऊन राहिले, बरोबर आहे का नाही। आता कोणते 5 प्रश्न आहेत ते लाडक्या पुरुषांना जर विचारले, त्यांना नाही आले तर त्यांच्यावर होणार कडक कारवाई होणार। तर लाडक्या बहिणींना 5 प्रश्न। आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊ। जास्त काही तुम्हाला माहित आहे, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळत आहेत, पण ते 5 प्रश्न कोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत। तर बघा, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का हे पण विचारणार आहेत। तर तुमच्या घरी ट्रॅक्टर दिसेल तर तुमचे खरंच उत्पन्न एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त राहील का कमी राहील? जास्तच राहील, कारण की ट्रॅक्टर 10 लाखाची येते। मग तुमच्या घरी लाडक्या बहिणीचे जे पैसे राहतील ते बंद होतील। आणि म्हणून तुमच्या घरी 4 चाकी वाहन झाकून ठेवा, अंगणवाडी सेविकांना दिसू नको द्या, नाहीतर का होईल, तुमच्या घरचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होईल। हा दुसरा कारण। आता तिसरा एक कारण आहे, ते बहु मोठं कारण। तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही आयकर इन्कम टॅक्स भरत आहे का? असेल तर कुणाला सांगू नका, चुपचाप मध्ये भरून टाका, कारण की हा जर माहीत झाला तर तुमच्यावर एक कडक कारवाई होणार आहे। पॉइंट नंबर 4, अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे। तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? तुमच्या घरात असतील तर त्यांना माहित असेलच, हा पण प्रश्न तुम्हाला विचारणारच आहेत। त्याच्यानंतर 5वा पॉइंट येते, तुमच्या रेशन कार्डवर 3 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेत आहेत का? हा मेन पॉइंट आहे, कारण की कसे होते, बाया बोलता बोलता सांगून देता आमच्या घरचे हे उचलतायत ते उचलतायत, मग 3 तिघाळा काम बिघाडा होते बाबा। आता लवकरात लवकर म्हणून पहा, सावध राहा। हे जे प्रश्न आहेत बरोबर यांची उत्तरे द्या लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविकांना, नाही तर इकडून तिकडून माहीत झाला तर तुमचं जे अनुदान आहे लाडक्या बहिणीचं ते बंद होणार आहे, बरोबर आहे। आता या प्रश्नांची जे उत्तरे राहतील ते योजनांच्या निकषानुसार तपासणी राहतील, म्हणजे असं नाही का त्याला काही घुमून फिरवून सांगायचं, जे प्रॉपर जे माहिती राहते, कारण की सरकारकडे पुढंच राहते पूर्णच। एक क्लिक केला का पूर्ण तुमची माहितीच येते, बरोबर सांगायचा सांभाळून मंदी। बघा का होते, तर तुमचे उत्पन्न जास्त असेल आणि घरात 4 चाकी असेल आणि तुम्ही सर्व कर्मचारी असाल सरकारी, तर तुम्ही अपात्र ठरता। आताच सांगतो, अपात्र ठरता। तुम्हाला पहिले जेव्हा लाडकी बहीण योजना निघाली तेव्हाच तुम्हाला सांगितलं पात्रता। लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? लाडकी बहीण योजना ज्यांच्यासाठी आहे, ज्या महिलांना आर्थिक गरज आहे, ज्यांची परिस्थिती गरीब आहे, ज्या महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचं कुटुंब सुरळीतपणे चालवा, यासाठी सरकार ती योजना लाडकी बहीण योजना महिलांना देत आहे। तर त्या नावाखाली काय होत आहे, लाडके पुरुष ज्यांना आवश्यकता नाही ते पण अतिरिक्त ते पैसा उचलून राहिले, असा हे गोष्ट काय आहे, चुकीची आहे। तुम्ही आहात का यासाठी? तर बघा, यासाठी पात्रतेसाठी आपण काय काय असणार आहे ते पाहूया। मेन मुद्दा, प्रश्न सांगितले। आता पात्रतेसाठी काय, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर कागदपत्रांची तयारी ठेवायची। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येण्याआधी बघा, आधार कार्ड, लक्ष द्या, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला हा जवळ ठेवायचा, जवळ। यापूर्वी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज अप्लाय केला असेल किंवा तुमच्या मोबाईल ऍप मध्ये वरून तो स्टेटस तपासला तुम्ही लाडक्या बहिणीचा, तो तपासून घ्या तुम्ही। योजनेच्या अधिकृत जे वेबसाईट आहे, जे पोर्टल आहे, त्याच्यावरून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता। जर हे कागदपत्रे सांगलो, हे कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जा, कार्यालयामध्ये जा, तर तुमची ई-KYC पूर्ण करून घ्या। आता ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, ट्रॅक्टरही आहे, कर्मचारीही आहे, एवढे जण लाडक्या बहिणीचा फायदा उचलतील तर जमल का? ही योजना कोणासाठी आहे?
जे गरीब कुटुंब आहेत, ज्या गरीब कुटुंबातील लाडक्या बहिणी आहेत त्यांसाठी ही योजना आहे। सरकारचं उद्दिष्ट आहे की आपला भारत देश समोर जावा, डिजिटल कडे क्रांती आपली होऊन राहिली, डिजिटल क्रांती। मग आपल्या भारत देशामध्ये ज्या महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। समजलं आता? तर आता तुमच्या घरी 4 चाकी असेल ना, तुम्ही आतापर्यंत उचलल्या असाल तर तुमच्या कडक कारवाई होते। आता मी पहिलं सांगून ठेवतो, मग म्हणायचं नाही आपल्याला। तर हे पात्रता आपण सांगितली। आता या का सांगू तुम्हाला, फॉर्म तुम्ही योजनेचे पैसे आतापर्यंत उचलत आहात, तुम्हाला माहीतच असायला पाहिजे काका असणार आहेत काका नाही। आता मी सांगून का करू? बघा आता लक्षात का ठेवायचं, आखरीचं सांगून देतो। तपासणी प्रक्रिया होते, काही तपासणी प्रक्रिया काहींना तर असं येऊ शकते जे हे लोक राहतात। त्यामुळे काय होते, या योजनेचा तपासणी प्रक्रिया होईलच, ई-केवायसी होईल पुन्हा, कारण की तुमचे डॉक्युमेंट असतील बरोबर तर तुम्हाला लाभ मिळेल लाडक्या बहिणींचा। उत्पन्नाचा जो हार आहे ते लिमिट, कर्मचारी तुमच्या घरातील नसतील, तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला मिळेल, काही टेन्शन नाही घ्यायचं। महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुम्हाला देईलच। तर हे का होईल, हे तपासणी पुन्हा ई-केवायसी होईल। याच्यामुळे काय होते, जो गैरवापर राहते ना, ज्याला बिनकामानं पैसे भेटून राहिले, आवश्यकताही नसे त्याला, तर त्याचा जो राहते ना तो थांबते गैरवापर। बरोबर आहे? गरजू लोक आहेत ना, गरजू, त्यांना हा कुटुंबाचाही भेटते। समजलं आता? हे पूर्ण सांगितलं। तुम्ही जर असाल, तुमचे कागदपत्र बरोबर असेल तर का करायचं आहे आपल्याला, 1500 रुपये कसे, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये कोण देते? आपली सरकार देते। का बरं देते? तुम्हाला आर्थिक मदत देते। आपली सरकार आपल्यासाठी 24 तास कार्यरत आहे, 24 तास। कोणतीही मदत असू द्या ना, तुम्हाला काही मदत लागू द्या, आपली सरकार कार्यरत आहे तुमच्यासाठी। लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सरकारने सुरू केली जबरदस्त योजना। कित्येक तरी महिलांना या योजनेचा लाभ होऊन राहिला। कित्येक तरी महिलांना जे आर्थिक तंगी होती, पैशाची कमतरता होती, लाडकी बहीण योजनेमुळे काय झाले, कमी कधीच पैशाची वाटली नाही। म्हणून हे लाडकी बहीण योजना सरकार सुरू राहील। कागदपत्र बरोबर असतील तुम्हाला मिळेल प्रॉपर लाभ। ज्यांच्याकडे कागदपत्र बरोबर नसतील, चुकीनं फायदा या योजनेचा जर लाभ तुम्ही घेत असाल तर सांगाल जा आता अंगणवाडी सेविकांना की आमचं हे डॉक्युमेंट चुकीचं, आमच्या घरातील 4 आम्ही महिला होतून 4ही महिला उचलत होतो, हा चुकीचा आहे ना। महिलातील 1 किंवा 2च ज्या आपल्या घरातील महिला राहतात, 1 किंवा 2च महिलांना या योजनेचा फायदा घेता येतो। म्हणून आताच जा, त्यांना सांगून द्या आमची हे असं असं झालं, ते बरोबर म्हणजे माहिती जे राहील ते तुम्हाला सांगतील। आणि तुम्ही प्रॉपर जर तुमचे कागदपत्र असतील पूर्ण तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे काय सांगितलं, 1500 रुपये प्रॉपर मिळतीलच। बरोबर आहे? चुकीनं या योजनेचा लाभ घेऊ नका। ही योजना गरीब ज्या महिला आहेत, आर्थिक ज्यांना मदत आहे, ज्यांना खरंच पैशाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे। म्हणून कुणी या योजनेचा गैरवापर करू नका। शासनाकडून तुम्हाला वारंवार निवेदन करत आहेत। ठीक आहे? तर तुम्ही जर आतापर्यंत लाभ घेतले असाल तर तुमच्यावर कडक कारवाई होणारच आहे। ठीक आहे? बंद करून आता या व्हिडिओला, खूप झालं। व्हिडिओ आवडला असेल तर एक काम करा, लाईक करून घ्या। आपल्यासाठी लाईक करा, लाईक करायला काय जाते, तिथं ऑप्शन असतं, क्लिक करायचा लाईक। तर एक महत्वाची अत्यंत महत्वाची का करायची, लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा लाडक्या भावांना हा पाहत असाल तर इथं सबस्क्राईब म्हणून लिहून राहते या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात। मित्रांनो क्लिक करा, कारण की एवढं तुमच्यासाठी आपण माहिती घेऊन येतो। सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीला प्रेस करा। हा आणि एवढाही व्हिडिओ पाहून काही जर मनामध्ये इथं प्रश्न असतील तर काय, तुमच्यासाठी मस्त एक उपाय आहे, कमेंट ऑप्शन आहे, कमेंट करा, क्लिक, लिहा तुमचं काय असतील प्रश्नांची उत्तरे, आपण उत्तरे देऊ। ठीक आहे? भेटू आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं। तोपर्यंत शेअर करा, सर्वांना शेअर करा। ठीक आहे? धन्यवाद। तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।